नमस्कार. सावधान गृहनिर्माण संस्था. आज आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. भविष्यात काय होईल ते होईल. काय विरोध आहे, काय समर्थनात आहेत, काय गोष्टी कोर्टात आहेत. निकाल जो काय लागेल तो लागेल. पण आता एकदम महत्वाचा जो विषय आहे आपल्या रहिवाशांच्या वतीने, तो मी सगळ्यांसमोर नमूद करतो, जेणेकरून भविष्यात जाऊन काही जण लागू द्या, भले स्कीम थांबल किंवा स्कीम चालेल, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. स्कीम थांबू द्या किंवा चालू द्या, पण जर चालू झाली आणि ह्या ज्या मागच्या चुका आपल्याला पुढे भोगायच्या झाल्या तर काय करता येईल, ह्याबद्दल मी आज चर्चा करणार आहे. काही विरोधी, काही समर्थनात लोक आहेत, त्याचा विचार न करता आपल्या नागरिकांची फरफट कशी होणार नाही किंवा नागरिक जे आहेत त्यांना अशी पिळवणूक कशी होणार नाही याबाबत मी चर्चा करणार थोडीशी. त्यातला सगळ्यात महत्वाचा जो दस्तऐवज आहे आपल्या सोसायटीच्या संदर्भातला, तो आहे विकसन करारनामा. हा विकसन करारनामा आता ह्याच्यात उलट दिसेल थोडस. ह्याच्यामध्ये 2013 साली संचालक मंडळाने विकसन करार केलेला आहे बिल्डर सोबत, हेमंत नाईक नवरे सोबत. 2013 केलेला करार जो आहे त्यामध्ये त्यावेळेच्या 10-15 वर्षापूर्वी मागे जर गेला तर त्यावेळेच्या बाबी त्यांनी त्यात काय ऍडिशनल कव्हर केले असतील नसतील. त्या काळातली परिस्थिती ही वेगळी होती 10-15 वर्षापूर्वी. आणि आता पुढे जाऊन बांधकाम पूर्ण होऊन जवळपास 32-35 पर्यंत बांधकाम पूर्ण होईल असा अंदाज आहे, किंवा 33-34 उजडेल, 35 पर्यंत चाव्या मिळतील असा अंदाज जर झाला तर. काय कोर्टाचा निकाल येईल मला माहित नाही. जर झालं तर तो आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 2013 साली त्यांनी जो करारनामा केलेला आहे ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बिल्डरनी आपल्या हिताच्या मानून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2013 सन सावधान मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था मर्यादित, महाराष्ट्र शासन नंबर आहे आपला 633 नंबर आहे, त्याच्यानंतर लिहून देणार असा उल्लेख केला आहे. आणि कौसात संबोधण्यात या सोसायटीचे सर्व सभासद, त्यांचे वारस, कायदेशीर उत्तराधिकारी व उपरोक्त प्लॉटवर राहणारे सर्व रहिवासी, दुकानदार यांचा समावेश लिहून देणाऱ्यांमध्ये आहे. म्हणजे आपण संचालक बॉडीने जे काही करार लिहून दिलेला आहे तो सर्वानुमते लिहून दिलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. हे लिगली डॉक्युमेंट आहे, ह्याला खूप महत्व आहे. हे डॉक्युमेंट व्हॅलिड डॉक्युमेंट असतं. ह्याच्यामध्ये ज्या काय गोष्टी आहेत खटकण्यासारख्या त्या अभ्यासल्यानंतर थोडासा लोकांचा जर विचार केला आपण की भविष्यात जाऊन आपल्याला काय काय त्रास होतील, कशा कशा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागेल, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्या अनुषंगाने जे काय आपल्याला बिल्डरनी बांधून घेतलेलं आहे त्या बाबतीत थोड्याशा करारामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. हा जो करार आहे मित्रांनो, हा करार आपल्या जीवन मरणाचा दस्तऐवज असं म्हणलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय उद्या कुठल्याही संचालकाला किंवा ज्यांनी सही केली त्या व्यक्तीला काही झालं तर त्याची जबाबदारी ती सगळी पुढं पास होत राहणार. ती एका व्यक्तीवर जबाबदारी नाही, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण तिथल्या रहिवाशांवर आहेत, नवीन येणाऱ्या संचालक बॉडीवर आहेत. अशा पद्धतीने तो करार त्यांनी आपल्याकडून लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, काही कायदेशीर बाबी असतात त्यांना ते लिहिणं गरजेचं असतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, हा करार करत असताना किंवा हा करार केल्यानंतर भविष्यात म्हणजे त्यावेळेस ज्या काय गोष्टी घडून गेल्या त्यात मला पडायचं नाहीये. तर आता इथून पुढं काय होईल, आपल्याला कसा बचाव करता येईल, आपल्या लोकांसाठी काय करता येईल, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून 30 वर्ष भाडेपट्ट्याच्या तत्वावर शर्यत हस्तांतरित करण्याचे ठरवून जिल्हाधिकारी यांनी 16/4/2005 रोजी पत्र दिलेलं आहे की तुम्ही तो मसुदा मंजूर केलाय आणि तुम्हाला ती जमीन मिळाली. तर करारातला पहिला जो मुद्दा आहे तो आपल्याला हा काढावा लागणार आहे. आता जे आपल्याला आहे जमीन 1 रुपयाना मात्र किंवा जे काय त्यांनी त्या काळात पैसे भरले होते त्या गोष्टी ज्या काय झाल्या असतील त्या वॉटेवर, त्याच्यानंतर आत्ताचा जो लिगल एव्हिडन्स आहे किंवा लिगल जो दस्तावेज झालेला आहे तयार, 25% जी पैसे भरून वर्ग 1 ची जागा वर्ग 2 वर गेलेले,
ती करारात आपल्याला पहिली बदलून घ्यावी लागेल. करार आपल्याला नव्याने सप्लिमेंटरी करार करावा लागेल. सप्लिमेंटरी करार काय? जर बिल्डरने हा करार रद्द नाही केला किंवा त्याच्याकडची पॉवर आहे आता करार रद्द करण्याची, तर काही अशा क्लिष्ट गोष्टी आल्या तर आपल्याकडे पॉवर नाही, तो ठरवल तसं. पण आपल्याकडे एक पॉवर आहे मित्रांनो, सप्लिमेंटरी करार करण्याची. ज्याला आपण फोर्स करू शकतो की आमच्या ह्या करारातल्या गोष्टी ह्या सगळ्या बदल, ह्या गोष्टी आमच्या हिताच्या नाहीत, आम्हाला बाधा ठरणार आहेत, ह्या आपल्याला बदलणं खूप मोठं गरजेचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की भविष्यात जाऊन रडण्यापेक्षा आताच आपण जर काळजी घेतली तर पुढचं आपल्या सगळ्यांचं राहणीमान व्यवस्थित राहील. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, कुठलाही मतभेद न ठेवता, भले संचालक असतील, विरोधक असतील, रहिवासी असतील, इतर कोणी असेल, न ठेवता एकमूट करून बिल्डरला आपण हे लावून धरणं गरजेचं आहे. किंवा ह्या करारातल्या ह्या गोष्टी आहेत की आपण ते बदलूया आणि तू नवीन पुढे चालू कर. किंवा काय उद्या स्टे आला किंवा काय झालं तर सगळंच काम थांबल किंवा होणार पण नाही आणि होईल पण. ह्या दोन्ही गोष्टीत मी पडत नाही, पण आपल्याला बांधून घेतलंय ते कुठंतरी आपल्यासाठी धोकादायक आहे म्हणून हा अवलट होणं गरजेचं आहे. काही गोष्टी अशा असतात की लिगली कायदेशीर बाबीत कचाट्यात जर अडकलो आपण तर बाहेर पडत नाही. म्हणून माझं सांगण्याची विनंती एवढीच आहे की आपल्याला त्या गोष्टी अभ्यासल्यानंतर लक्षात येतात की बाबा ही दुरुस्ती होणे गरजेचं आहे, हे आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला हात घालणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय. त्याच्यानंतर दुसरा त्यांनी विषय घेतला होता की त्याच्यामध्ये 269 हे मागचं त्यांनी ते हे होतं 269 स्क्वेअर फीटचं, तो एक आपल्याला दुरुस्त करून घ्यावा लागेल. पहिला जो आहे की लँड ॲक्विजिशन जे आहे ती वर्ग 1ची जागा वर्ग 2 वर गेली. मग वर्ग 2 झाल्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परत वर्ग 1 करताना परत काय रक्कम भरायची त्या रकमेचं सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मेन्शन करून घ्यावं लागेल. असं नुसतं तोंडी म्हणून सोडता येणार नाही. जसं त्यांनी आपल्याला बांधून घेतलेलं आहे की उद्या संचालक असो किंवा करार करणारे असो किंवा नसो, ती जबाबदारी आपल्या सगळ्या लोकांवर टाकलेली आहे. तसंच आपण त्या विकसकाच्या कंपनीवर उद्या ज्या विकसकाने किंवा ज्या पॉवर ऑफ अटर्नीने हे करार केलेले आहेत, त्यांनी डोकं लावून केलेले आहेत, त्यांना क्लेम न करता उद्या ते नसताना सुद्धा आपल्याला कंपनीवर क्लेम ठेवता येऊ शकतो, हे आपल्याला करारात मेन्शन करून घ्यायचं आहे. नाईक नवरे असोसिएटेड हे आपल्याला पूर्ण त्या करारात बाबा जे कोण असतील की बाबा आमच्या भविष्यातली जी काय रकमा तुम्हाला भरायच्यात ते उद्या तुम्ही नसले किंवा जे करार करणारा नसला तर ती पूर्ण कंपनी पुढं करेल आणि त्याची जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे जे काही शासनाप्रमाणे असेल, सिक्युरिटी डिपॉझिट हा घटक हा वेगळा आहे. सिक्युरिटी डिपॉझिट हा घटक पूर्ण वेगळा आहे. वर्ग 1ची जागा वर्ग 2 वर करणं, वर्ग 2ची जागा वर्ग 1 करणं हा घटक वेगळा आहे. त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आताच मी त्या खुल्या करणार नाही, थोडं पुढे जाऊन पुढच्या व्हिडिओत करीनच मी. आता पहिला मुख्य आपला हेतू आहे हा करार आपल्याकडे वळवून घेणं किंवा त्या ज्या काही गोष्टी आपल्याला बांधून घेतलेल्या आहेत किंवा आपल्याला मिळत नाहीत त्या मिळवून घेणं, ह्याच्याकडे मी लक्ष देतो. आता 30 वर्षाचा मुद्दा आहे, त्यांनी तो कट करून बाबा आता ते वर्ग 1ची वर्ग 2 वर जागा केलेली आहे, त्या संदर्भात आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे. करारामध्ये ते मेन्शन होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये करार जर ते दुरुस्त करत नसतील किंवा करार हा रद्दबादल करत नसतील तर नव्याने करार जर करत नसतील तर सप्लिमेंटरी करार त्यांना करून घेऊया. आपण त्यांना रिक्वेस्ट करू, जर एखादी गोष्ट बैठकीतनं बोलण्यातून जर घडत असेल तर ठीकच आहे, अन्यथा विरोधाला तर आपण सक्षमच आहोत. त्यामुळं आपण पहिलं बोलून बघू, ऐकलं ठीक, संचालकाने ऐकलं ठीक, बिल्डरने ऐकलं ठीक, नाहीतर विरोध आहेच आहे, मी कोर्टात उभा आहे. त्यामुळं हा करार आपल्याला बदलणं गरजेचं आहे, हा करार आपल्याला लिहून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो विषय येतो, ज्या जागा आपण ॲक्वायर केलेल्या आहेत संस्थेसाठी, त्या जागा ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्याला, त्या दोन्ही जागा त्यांचं भविष्य काळातील जो काय निधी असेल तो सुद्धा लिहून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर करारामधल्या काही गोष्टी आहेत त्या बदलून घ्याव्या लागतील आणि ह्यांचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. एक त्यांनी 50 अटी, त्यांचे काय अटी नियम असतात ते टाकलेले आहेत. बाबा अमुक करू, कॉर्पोरेशनकडनं हे घेऊ, मान्यता घेऊ, MSEBची मान्यता घेऊ, असं करू तसं करू, ह्या सगळ्या गोष्टी 3 वर्षाच्या कालावधीत बांधून देऊ, असं अमुक फलानं बिस्ताने. त्याच्यानंतर उद्या कोणी एक्सपायर झालं तर हा करार तुम्हाला बंधनकारक राहील. ह्या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये आहेत. नकाशे वगैरे मिळवून घेणं, पण त्याच्यामध्ये त्यांनी वीट, वाळू, खडी, विटा, दगड, माती, सिमेंट, लाकूड वगैरेची खरेदीसाठी
ज्या काय मानांकन असतात ती याच्यात कुठं दिसत नाही. की बाबा आज ते आपल्याला बिल्डिंग बांधून देणार आहेत किंवा बिल्डिंग तयार करणार आहेत, ते त्याचं जी गुणवत्ता असते, क्वालिटी असते, एखादं बिल्डिंग बांधताना सिमेंटची क्वालिटी असेल, वाळूची क्वालिटी असेल, त्याच्यानंतर वीट असती, खडे असती, डस्ट असती, त्याची क्वालिटी असेल, याच्यात म्हणजे ह्या करारामध्ये कुठंच उल्लेख दिसला नाही. मी प्रायव्हेट सुद्धा ज्या बिल्डिंगा बांधतात लोक, बिल्डर लोक, त्यांचा डीए वाचला. त्याच्यामध्ये त्यांनी दार कुठल्या कंपनीचं बसवायचंय, संडासाला ग्रिल कुठली असेल, तुमच्या काय म्हणतात, खिडकीला ग्रिल कुठली असेल, किंवा तुम्हाला जे कंपाऊंड देणार आहे किंवा बाहेर लोखंड वापरणार आहे ते काय क्वालिटीचं असेल ह्याचा सुद्धा उल्लेख केलेला असतो. देणारा रंग कुठल्या क्वालिटीचा आहे, कुठल्या रंगाचं तुम्ही मागणी केलेली आहे, कुठला रंग लावणार आहे, किती वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे, हे सुद्धा गरजेचं असतं. त्याच्यानंतर लिफ्टचा मेंटेनन्स, लिफ्ट, सोलर पॅनल. आता सोलर पॅनलचं जर म्हणलं आपण तर सोलर पॅनल ते फक्त नॉमिनल, असं माझ्या कानावर नॉमिनल पण नाही. तो सोलर पॅनल आम्हाला जो आहे ते आमच्या जवळपास 25-30 वर्ष पुढची तरतूद तुम्हाला करून जावी लागेल. तुम्ही जर 10-5 लाखामध्ये आम्हाला सोलर पॅनल बसवून देत असाल, ज्या सोलर पॅनलमुळे फक्त वरांड्यातली लाईट असेल किंवा एखाद्या केबिन मधली लाईट असेल एवढंच जर होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आमच्या ज्या काही 5-6 लिफ्ट असतील तर मोठ्या क्षमतेच्या 700 कुटुंब राहणार आहे तिथं. 700 कुटुंबाचा जर तुम्ही अप डाऊनचा जर रेशो काढला तर मॅक्झिमम दिवसातून एक लिफ्टचा ॲव्हरेज 5 ते 6 वेळा आहे. 5 ते 6 वेळा कमीत कमी ॲव्हरेज अप डाऊन होणार आहे. तर 6 लिफ्ट जरी म्हणलं किंवा 5 लिफ्ट जरी म्हणलं तरी बिलाचं जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे. आज विजेचे दर तुम्ही बघताय, विजेच्या दरांमध्ये जवळपास प्रचंड मोठी वाढ होते. उद्याला हा विजेचा दर आणि तुम्ही दिलेला मेंटेनन्स जर हा मॅच झाला नाही तर त्या लिफ्ट बंद पडतील. मेंटेनन्स कॉस्ट मधून त्या बिल किंवा त्यांचं जे काही कॉस्टिंग असेल, भाडं असेल, त्यांचं लाईट बिल असेल, तुमचं MSCB असेल, तुमचे शिपाई असतील, झाडकाम करणारे लोक असतील, पाण्याचे मोटर असेल आणि इतर काही मेंटेनन्सच्या गोष्टीमध्ये तेवढ्या पैशांमध्ये पुरण्यासारखं दिसत नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की हा जो करार आहे या करारामध्ये आपण सगळ्यांनी मिळून बदल करूया. कारण हा आपल्या जीवन मरणाचा करार आहे. ह्याच्यामध्ये दिलेले जे घटक आहेत ते अतिशय असे मोगम पद्धतीने दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये कुठलंही क्लेरिफिकेशन नाहीये, कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी नाहीये. म्हणून माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, संचालक असतील, इकडचे विरोधक असतील, यांनाही विनंती आहे, आपण बसून त्यांच्यासोबत एक सल्लामसलत करू, एक मीटिंग घेऊया. मी तर फोन करणारच आहे. कोणाला सामील व्हायचंय त्यांनी 100% आहे. मी म्हणणार नाही हा त्या कोपऱ्यातला आहे, तो त्या कोपऱ्यातला आहे, हा इथून आलेला आहे, तो तिथून आलेला आहे. काही घेणं देणं नाही मला माझ्या 700 कुटुंबांचं कसं हित साधता येईल, बिल्डरकडून कशा मागण्या पूर्ण करून घेता येईल, माझं ह्याच्याकडे लक्ष असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे, सप्लिमेंटरी डॉक्युमेंट जे आपण करणार आहोत ते कायद्याच्या दृष्टीने पॉसिबल आहे का, तर 100% पॉसिबल आहे. हा 2013 पूर्वीचा जो करार आहे, आज 2026, 27-28ला जर बांधकाम चालू झालं, 30-35 पर्यंत आपल्याला बांधकामाची पूर्ण बांधकाम करून किंवा आपण तिथं राहायला जाऊ 35 मध्ये, म्हणजे 9-10 वर्षाचा कालावधी लोटला जाणार आहे. त्यावेळेची परिस्थिती आणि 2013 साली केलेलं अग्रीमेंट, त्यावेळेची परिस्थिती ह्यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळं आपण दखल घेणं खूप गरजेचं आहे. मी नाईक नवरे साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी आमची एक मीटिंग लावावी. मी खेतावत साहेबांना पण फोन करणार आहे. मीटिंग लावून जर काय करता आलं, करारामध्ये आपल्याला सप्लिमेंटरी करार करता आला, त्याच्यामध्ये भरपूर असे घटक आहेत ते व्हिडिओवर सांगण्यासारखे नाही आहेत. काय करतात, लगेच लोक कॉपी करतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय होतं ते. त्यामुळं माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भविष्यात ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व नागरिकांनी, माझ्या म्हणत नाही, माझ्या पाठीशी उभं राहावं म्हणत नाही, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी उभं राहावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे. जे जे येतील त्यांना तिथं मीटिंगला आपल्याला जायचं आहे. माझा म्हणून मी प्रत्येकाला, माझा नंबर तर सगळ्यांकडेच आहे. हे डॉक्युमेंट करण्यामागचा हेतू असा आहे की भविष्यात जाऊन आपल्याला खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागेल, तो सामना करावा नाही व आपल्या पुढच्या पिढीला व्यवस्थित राहता येईल याबद्दल
मी त्या ॲग्रीमेंटमध्ये ज्या काही घटक आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या मांडणार आहे. जर तुम्हाला कोणाचा अभ्यास म्हणजे कोणाचा याच्यात अभ्यास असेल, तर त्यांनी संपर्क करावा. तिथं बोलायला आपण सगळे जाणार आहे. ते खुलं व्यासपीठ असणार आहे. तू एकटा बोल किंवा दुसरं कोण बोल असं नसणार आहे. फक्त एवढंच की तिथं आपण अभ्यासू वृत्तीने जर मांडत असू, फक्त आपलं हसू होता कामा नये, याची फक्त आपण दखल घेणार आहोत. मी उद्या उद्याला फोन करणार आहे बाबा, काय करणार आहे बाबा तुम्ही, का मी नाईक नवरे साहेबांना भेटू. नाईक नवरे साहेबांनी वेळ दिली तर मी माझी वेळ ग्रुपवर जाहीर करीन की बाबा अशा अशा टायमिंगला आपल्याला अशा अशा साहेबांकडे बैठक आहे, आपल्या सगळं रहिवासी म्हणून या. तर मी थांबतो आणि सगळ्यांना अपील करतो की हा जो करार आहे, ह्या करारामध्ये बदल होणं गरजेचं आहे. ह्या करारानुसार आपलं भविष्य तर आत्ता तरी अंधारात दिसतंय. त्याच्यामध्ये थोडेसे जर चेंजेस केले, थोड्या मागण्या मागून घेतल्या, 4 गोष्टीत आपण त्यांना बांधून ठेवलं, तर आपलं फ्युचर ब्राईट होईल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. मी तुम्हाला ज्या ज्या काही लीगली गोष्टी आहेत ह्या मांडण्याचा प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.